दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन। संजय गांधी निराधार दिव्यांग योजना घरकुल योजनांची माहिती शिबिरे घेण्याची मागणी। दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी आज सकाळी 11 वाजता तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले। युवा उद्योजक धनंजय गावित, खांडबारा गावचे माजी सरपंच अविनाश गावित तसेच दिव्यांग नागरिक व महिलांनी हे निवेदन सादर केले। निवेदनात राज्य दिव्यांग योजना, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना व शाबरी आदिवासी घरकुल योजना याबाबत दिव्यांग बांधवांना सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। राज्य दिव्यांग योजनेतील अनुदानाची रक्कम पूर्वी 1500 रुपये होती। शासनाने ती वाढवून 2500 रुपये केली असली तरी अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना अद्याप वाढीव रक्कम मिळालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अनेक अर्ज 6 महिन्यापासून प्रलंबित असून लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली। प्रधानमंत्री आवास व शाबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घेताना दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अटी व कागदपत्रांच्या अडचणी दूर करून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा। तसेच तालुका किंवा जिल्हा स्तरावर दिव्यांगांसाठी विशेष माहिती शिबिराचे आयोजन करावे अशी मागणीही करण्यात आली। दिव्यांग बांधवांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला। निवेदनावर युवा उद्योजक धनंजय गावित, खांडबारा गावचे माजी सरपंच अविनाश गावित, देवीदास ठक्कर, शैलेंद्र वसावे, नफीज खान पठाण, सुदाम शिंदे, अरविंद वळवी, कल्पना कोकणी, मीनाक्षी कोकणी, प्रल्हाद कोकणी, सविता कोकणी, सोनी वळवी, चामू वसावे, विकास पाडवी, इम्रान शेख यांच्या सह्या आहेत। सातपुडा एक्सप्रेस न्यूज, नवापूर। मी धनंजय गावित, एक युवा उद्योजक व माझे मित्र माजी सरपंच खांडबाऱ्याचे अविनाश दादा गावित व आमचे देवीदास दादा खांडबाऱ्याचे एक दिव्यांग लोकांचं एक आमची तहसीलदारांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये सरकारने 1500 वरनं 2500 रुपयापर्यंत मानधन त्यांना देण्याचं दर महिन्याचं योजनाचा एक गव्हर्नमेंटचा GR निघालेला आहे। त्या अनुषंगाने बरेच जे लाभार्थी होते, दिव्यांग लोक होते, त्यांना 1500च भेटत होते आणि किमान जे 1500 वरनं 2500 रुपये त्यांना देण्यात यावे, त्यांच्या अकाउंटला पैसे पडत नव्हते। त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि बरेच संजय गांधी निराधार योजनेमध्ये पण दिव्यांग लोकांचे बरेचसे प्रकरण असे प्रलंबित पडले मागच्या 6 महिन्यांपासून। त्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं व त्यांनी यावरती पॉझिटिव्हिटी घेऊन पुढची कारवाई करण्यास त्यांनी सांगितलेलं आहे। त्याबद्दल आभारी। नमस्कार। आज संपूर्ण दिव्यांगाच्या वतीने आम्ही तहसीलदारांना अर्ज केला की असे भरपूर असे दिव्यांग आहे की जे त्यांना योजनेचा लाभ भेटत नाही। जसे की आता 8 महिन्यापासून 1500 ऐवजी 2500 रुपये वाढीव असं 2500 रुपये म्हणजे 1000 रुपये वाढवून दिले आहेत, जेणेकरून प्रत्येक दिव्यांगांना 2500 रुपये भेटतात। पण ते आता भरपूर असे दिव्यांग त्यांना 2500 रुपये भेटत नाही आणि भरपूर असे दिव्यांग ज्यांना पैसे पडत होते पण आता पैसे पडत नाही। त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। तसे राजीव गांधी निराधार योजना आहे आणि 6 महिन्यापासून जे अर्ज प्रलंबित आहे ते लवकरात लवकर मार्गी लावून या दिव्यांगांना त्याचा न्याय भेटावा। आणि जे आता अंत्योदय कार्ड आहे की प्रत्येक दिव्यांगाला 35 किलो राशन भेटलं पाहिजे, ते असं भरपूर म्हणजे दिव्यांगांना त्या योजनेची माहिती नाही। तर आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन केलं की तुम्ही एक गाव पातळीवरती किंवा तहसील ऑफिसला की दिव्यांगांना आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करा, जेणेकरून ही एक मुलगी 13 वर्षाची, तिने राजीव गांधी संजय गांधी निराधार योजनेमध्ये फॉर्म भरला, पण तिला असं सांगण्यात आलं की 13 वर्षाची तुला फॉर्म भरता येणार नाही। पण दिव्यांगांना कोणतीही वयाची अट नाही, तर कोणतीही वयाची अट नाही तरी तिला 6 महिन्यापासूनचे प्रकरण पेंडिंग आहे। तर तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि प्रत्येक दिव्यांगांना योजनेचा लाभ भेटावा आणि मार्गदर्शन करावे आणि गाव पातळीवरती जाऊन अशीच आम्ही विनंती केली।